नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ मनीषा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण इयत्ता 4थी मराठी पान नंबर 13 निमंत्रण पत्रिका कशा पद्धतीने दिलेली आहे तिचा अभ्यास करूयात आणि एक नवीन निमंत्रण पत्रिका तयार करूयात। बघा, पुस्तकाचं पान नंबर, मराठीच्या पुस्तकाचं पान नंबर 13 आपण बघूयात। याच्यापूर्वी पान नंबर 11 आणि 12 जो स्वाध्याय आहे तो आपण सोडवलेला आहे। आता तुमच्या समोर दिसतंय, चला वाचूया। खालील निमंत्रण पत्रिका वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता इथे तुम्हाला जे दिसते निमंत्रण पत्रिका, आता निमंत्रण पत्रिका म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी जर आपल्याला कोणाला बोलवायचं असेल तर त्यांना आपण जी पत्रिका देतो तर तिला निमंत्रण पत्रिका असे म्हणतात। जसे आपण इंग्लिशमध्ये इन्व्हिटेशन कार्ड म्हणतो तसं मराठीमध्ये त्याला निमंत्रण पत्रिका असे म्हणतात। आता निमंत्रण पत्रिका कशाची कोणी दिलेली आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव, वडगावच्या ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दिलेली आहे। कशासाठी दिलेली आहे? सस्नेह नमस्कार। बघा कशी तयार केलेली आपण बघूयात। सस्नेह नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती। प्रमुख पाहुणे माननीय सदानंद तांबे, नामवंत लेखक, शिक्षण तज्ज्ञ। कार्यक्रमाची वेळ सकाळी 8 ते सकाळी 11 वाजता। कार्यक्रमाची तारीख दिनांक 5 सप्टेंबर। निमंत्रक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव। आता बघा इथे आपल्याला कशाचा कार्यक्रम आहे लक्षात आलेला आहे। शिक्षक दिनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव यांनी आयोजित केलेला आहे। तिथे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सदानंद तांबे जे नामवंत लेखक व शिक्षण तज्ज्ञ आहेत ते येणार आहेत। कार्यक्रमाची वेळ इथे दिलेली आहे सकाळी 8 ते सकाळी 11 पर्यंत, म्हणजे सकाळी 8 ते 11 अशी वेळ दिलेली आहे आणि कोणत्या तारखेला आहे? 5 सप्टेंबर या तारखेला आहे। आता निमंत्रक कोण आहेत? निमंत्रक म्हणजे ज्यांच्याकडे कार्यक्रम असतो, ज्यांनी इन्व्हाइट केलेलं असतं, बोलवलेलं असतं, त्याला निमंत्रक असे म्हणतात। निमंत्रक कोण आहेत? मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव। आता याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, बघूयात बरं आपण, तुम्हाला कितपत समजलेली आहे ही निमंत्रण पत्रिका। बघा, प्रश्न 1 आहे, निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? आता तुम्हाला लक्षात आलंय, निमंत्रण पत्रिका शिक्षक दिन या कार्यक्रमाची आहे। प्रश्न क्रमांक 2, कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे? चला सांगा, सोपं आहे की नाही? कार्यक्रमाचं स्थळ इथं दिलंय बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव इथे कार्यक्रमाचं स्थळ आहे, म्हणजे कार्यक्रम या शाळेमध्ये होणार आहे। कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे? कोणत्या दिवशी? इथं तारीख दिसते ना आपल्याला, ही बघा, दिनांक 5 सप्टेंबर। दिनांक 5 सप्टेंबरला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत? बघा बरं, प्रमुख पाहुणे कोण आहेत? प्रमुख पाहुणे आहेत माननीय सदानंद तांबे, नामवंत लेखक व शिक्षण तज्ज्ञ। पुढचा प्रश्न आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत? बघा, निमंत्रक, या कार्यक्रमाचे निमंत्रक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हे आहेत। आता बघा, ही निमंत्रण पत्रिका तुम्हाला समजलेली आहे, त्याच्यावर ही जी प्रश्न आहे त्याची उत्तरंही तुम्ही छानपैकी दिलेली आहेत। आता अशीच एक निमंत्रण पत्रिका आपण 15 ऑगस्टसाठी तयार करायची आहे वर्गामध्ये आणि आपल्या शिक्षकांना दाखवायची आहे। आता निमंत्रण पत्रिका 15 ऑगस्टसाठी इथं निमंत्रण पत्रिका आणि नाव आपल्या शाळेचं टाकायचं, सस्नेह नमस्कार। इथे काय येणार? तुमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी तुमच्या शाळेचं नाव असेल, येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती। आता प्रमुख पाहुणे तुमच्या गावातले जे कोणी प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांचं नाव इथे तुम्ही टाकू शकतात। कार्यक्रमाची वेळ तुमच्या शाळेच्या नुसार, आता 15 ऑगस्टला आपण ध्वजारोहण साधारण 8 वाजता करतो, मग 8 ते 11 अशी असेल तरी पण चालेल। आणि दिनांक इथे काय येईल? तारीख 15 ऑगस्ट 2026। आता निमंत्रक कोण टाकणार इथे तुम्ही? सेम, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा तुमच्या शाळेचं इथे नाव टाकायचं। बघा किती सोप्या पद्धतीने आपली निमंत्रण पत्रिका तयार झालेली आहे। आता 15 ऑगस्ट येतोय की नाही, अशी निमंत्रण पत्रिका तयार करून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांजवळ द्या। चला तर मग अशा छानपैकी अभ्यास करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात पुन्हा।